हा विषय या ठिकाणी सस्टेनेबिलिटीच्या संदर्भात होता, एनर्जी ट्रान्झिशनच्या संदर्भात होता. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपण किती चांगल्या प्रकारे एनर्जी ट्रान्झिशन सुरू केलंय या संदर्भातली माहिती मी त्या ठिकाणी दिली. आपण 2022 पर्यंत केवळ 13% आपलं एनर्जी मिक्स हा नॉन कन्व्हेन्शनल होता. तो आता पुढच्या वर्षी 25% होईल आणि 2030 पर्यंत तो 50% होईल. याबाबतचा आपला जो काही ट्रान्झिशनचा प्लॅन आहे तो देखील या ठिकाणी मांडण्याची संधी मिळाली. त्यासोबत अनेक ग्लोबल सीईओशी इंटरॅक्ट करता आलं, त्यांच्याशी चर्चा करता आली. ज्या काही नवीन टेक्नॉलॉजीज आहेत त्या समजून घेता आल्या. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपलं जॉब मार्केट चेंज करताय, आपलं गव्हर्नन्स चेंज करताय. त्यामुळे त्याच्या अनुरूप महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकावर कसं राहील किंवा महाराष्ट्र हे पहिलं पाऊल कसं पुढे टाकेल या संदर्भात बऱ्याच चर्चा आणि अतिशय सकारात्मक चर्चा या ठिकाणी करता आल्या आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक प्रकारचा इंटरेस्ट हा ग्लोबल कम्युनिटीचा मला पाहायला मिळाला. किंबहुना ग्लोबल इन्व्हेस्टर्स जे आहेत ते सस्टेनेबिलिटी आणि न्यू टेक्नॉलॉजीज यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करू इच्छितात हे देखील या ठिकाणी लक्षात आलं. आणि या हे जे काही एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या काँग्रेसमध्ये सेशन झालं त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं. माझ्यासोबत ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू होते, रेवंत रेड्डी होते आणि महाराष्ट्र आणि भारत आणि वेगवेगळ्या राज्यांचा विकास आणि वेगवेगळ्या गोष्टी याच्यावर भरपूर चर्चा त्या ठिकाणी झाली आणि आपापल्या राज्यांची ताकद आम्ही त्या राज्यामध्ये या ठिकाणी येते आहे आणि त्यातनं ज्या काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार होणार आहेत त्या जवळपास 15,95,000 म्हणजे 16 लाख जॉब ऑपॉर्च्युनिटीज यात तयार होणार आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे की वेगवेगळ्या सेक्टर मधल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हे एमओयूज आपण त्या ठिकाणी करू शकलो आहे. मग याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र आहे, ग्रीन एनर्जीचं क्षेत्र आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचं क्षेत्र आहे, याच्यामध्ये आपण जर विचार केला तर ITESचं क्षेत्र आहे, याच्यामध्ये स्टील आणि मेटल्सचं क्षेत्र आहे, याच्यामध्ये डेटा सेंटर्स आहे, डिफेन्स आहे, टेक्सटाईल आहे, एज्युकेशन आहे, ग्रीन हायड्रोजन अँड केमिकल्स आहे, सोलर आहे, एरोस्पेस अँड डिफेन्स आहे, फायनान्स आहे, लॉजिस्टिक्स आहे, ऑटोमोटिव्ह आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे, F&B आहे, आउटडोर एंटरटेनमेंट आहे एरिना, त्यासोबत बायोटेक अँड फार्मास्युटिकल्स आहेत, ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि वेगवेगळे मल्टिपल सेक्टर्स आहेत की ज्या सेक्टर्समध्ये हे एमओयू झाले आहेत. यावेळेस एमओयूच्या संदर्भात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या क्षेत्रांमध्ये एमओयू झाले आहेत. म्हणजे अगदी जे आपलं औद्योगिक ज्याला आपलं मॅग्नेट आपण म्हणतो ते म्हणजे आपलं MMRचं क्षेत्र किंवा पुणे पश्चिम महाराष्ट्राचं क्षेत्र, या क्षेत्रामध्ये जवळपास आपण एक 6 लाख कोटीच्या दरम्यान एमओयूज केलेले आहेत. विदर्भासारखं जे आपलं क्षेत्र आहे त्यात 5-1 लाख कोटी रुपयाचे एमओयूज आपण केलेले आहेत. नॉर्थ महाराष्ट्र नाशिक जो विभाग आहे यामध्ये देखील जवळपास 30-35 हजार कोटी रुपयाचे एमओयूज आपले झालेले आहेत. मराठवाड्यामध्ये अतिशय चांगले एमओयूज आपण त्या ठिकाणी करू शकलेलो आहोत, ज्याच्यामध्ये विशेषतः मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात आता मराठवाडा एक नवीन शक्तीस्थळ म्हणून उदयास येत आहे हे याच्यातनं आपल्याला लक्षात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात